श्री स्वामी समर्थ. आजचा हा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा आहे. तुम्ही खूप नशीबवान आहात. तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुम्हाला हा स्वामी संदेश ऐकायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात. काही लोकांना वाटत असेल या ऑनलाईन आलेल्या संदेशामध्ये भाग्याचं काय आहे, तर काही लोकांना हे समजले असेल की स्वामींचा आशीर्वाद आता आपल्याला प्राप्त होणार आहे. कारण स्वामींचे संदेश त्यांच्याचपर्यंत पोहोचतात ज्यांना स्वामी निवडतात. आणि आज हा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. याचा अर्थ स्वामींनी तुम्हाला निवडले आहे. त्यामुळे त्यांनी तुम्हाला निवडले. आता त्यांचं काय वरदान आहे ते तुम्हाला काय सांगत आहेत ते पूर्ण ऐकून घ्या. तुम्ही स्वामींना मानत असाल, त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत असाल, तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, आत्ता या क्षणापासून मोजा पुढील येणारे 11 मिनिटे. तुम्ही हे 11 मिनिटे मोजा आणि तोपर्यंत हा संदेश ऐका. त्या 11 मिनिटानंतर काही तासातच तुम्हाला एक गोड बातमी मिळेल. तुमच्या घरात सुख येईल. तुम्हाला खूप आनंद होईल. स्वामींची इच्छा आहे की तुम्ही हा त्यांचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आणि पूर्ण ऐकावा. त्यामुळे तुम्ही हा त्यांचा स्वामी संदेश पूर्ण ऐका. भाग्यवंत ठराल. बाळा, स्वामी तुला म्हणत आहेत, मोठे स्वप्ने पूर्ण असते ते असेच होत नसतात. या जगात बिना काम करता कोणीच मोठं होत नाही. आपले नशीब देव नाही, तर ते नशीब आपले काम बनवते. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही 2 गोष्टी आयुष्यात कधीच विसरू नका. एखाद्या गरिबाला जर तुम्ही दान केले आणि स्वामींचे तुम्ही नाव घेतले, तर या दोन्ही गोष्टीचा फायदा तुम्हाला आयुष्यात मिळतो. पण ते तुम्हाला कळत नाही. पण कुठेतरी, कसा तरी आणि कोणत्या तरी पद्धतीने याचा उपयोग तुम्हाला होतच असतो. कधीकधी स्वतःही स्वार्थी बनावं लागतं, नाहीतर काही लोक आपला फायदा उचलून जातात. त्यामुळे आयुष्यात प्रत्येक गोष्ट करा, पण एवढीच करा जेवढी त्याची गरज आहे. चांगले बना, पण एवढेही चांगले बनू नका की लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरवापर करतील. जीवन असे जगा की तुम्ही हे कधी जगलाच नाहीत. हसायचं असेल तर आयुष्यात एवढे हसा. आनंदी राहायचं असेल तर आयुष्यात एवढे आनंदी राहा, जेणेकरून पाहणाऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे, हे काय पहिल्यांदाच जीवन जगतोय का. जीवन तर असं पाहिजे जे आपण नसल्यावर पण आपल्या गोष्टी दुसऱ्यांच्या घरी सुरू पाहिजे. जे टॅलेंटला हरवते ते हार्डवर्क असते, आणि जे हार्डवर्कला हरवते ते स्मार्टवर्क असते. त्यामुळे आयुष्यात जसा जमाना बदलेल त्यासोबत बदलायला शिका. खरे मोटिवेशन म्हणजे तर आपला विश्वास असतो, बाकी तर फक्त टाईम वेस्ट असतो. आयुष्यामध्ये जर स्वतःवर आत्मविश्वास असला तर आपण काहीही करू शकतो. काहीही म्हणजे काहीही करू शकतो. समस्या बघसाल तर फक्त प्रॉब्लेम दिसतील, आणि जर त्यामागचा उपाय, त्यामागचे सोल्युशन सापडण्याचा प्रयत्न कराल तर त्या समस्यांचे उपाय, उत्तरे सापडायला लागतील. स्वामी म्हणतात, खिसा जर भरलेला असेल ना तर आपल्याला हे जग दाखवतो,
आणि तेच खिसा जर भरलेला नसेल तर या जगातील खरे माणसे आणि त्यांचे रूप दाखवतो. या जगात बस त्याची चालते जो पुढच्याच्या मनातल्या गोष्टी बोलून शकतो. जे जोरात स्वतःच्या गोष्टी करतात ते तिथंच राहून जातात आणि जे खूप चूप आणि स्वयंशीलतेने काम करतात ते आयुष्यात यशस्वी होऊन जातात. स्वामी म्हणतायत की तुम्ही जर हे 11 मिनिटे पूर्ण हा संदेश ऐकला तर आयुष्यात चांगले अनुभव अनुभवायला मिळतील. आता तो प्रश्न तुमचा आहे की तुम्ही याकडे दुर्लक्ष करता की हा स्वामी संदेश पूर्ण शेवटपर्यंत ऐकता. जो स्वतःची चूक समजून घेतो तोच काहीतरी करून दाखवतो. आयुष्यात स्वतःची चूक मान्य केली तर यात काहीही लहानपणा नाही आहे. ते तर यशस्वी होण्याची एक पायरीच आहे. स्वामी म्हणतात जो खूप चूप राहतो तोच खरा सक्सेसफुल होतो. आयुष्यात चूप राहणे हे काही खूप मोठी गोष्ट नाही, पण चूप राहून यशस्वी होऊन दाखवणे यात खूप मोठी गोष्ट आहे. शांत रहा, कारण जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुमचे यश एवढा आवाज करेल की या संपूर्ण जगाला तुमचा कारनामा माहीत होईल. हे जग त्यालाच सर्व काही बेस्ट देते जो त्याचा सर्व कामात त्याचा बेस्ट देतो. जीवनात कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि स्वामी देखील तुम्हाला तेच सांगत आहेत. स्वामी म्हणतात, अरे माझ्या बाळा, जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी खराब दिवसांना सामोरे जावे लागते, त्यांच्याशी लढावे लागते. त्याशिवाय आयुष्यामध्ये कधीच चांगले दिवस येत नसतात. चांगले दिवस आणण्याचा हाच एक उत्तम मार्ग आहे. जेव्हा जीवन दुःख देते ना तेव्हा समजून जा की तुमचा पापाची सजा आता संपली आहे आणि सेवा आनंद देते तेव्हाच समजून जा की देवांनी तुमची ऐकली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण विश्वास असेल तर सर्व काही आहे आणि विश्वास नसेल तर काहीच नाही. स्वामींना मानत चला, त्यांचे नामस्मरण करत जा. स्वामींचे नामस्मरण केल्याने आयुष्यामध्ये खूप मोठा सकारात्मक प्रभाव पडतो. या गोष्टीचा अनुभव देखील तुम्हाला लवकरच येईल. लक्षात ठेवा, या जगात काहीच कधीच बिना मेहनतीचे आणि बिना अडचणीचे मिळत नाही. जो सर्व समस्यांसोबत यश मिळवतो परंतु तोच लढतो, तोच या जगात काहीतरी करून दाखवत असतो. तुमची कोणी मदत करेल असा विचार कधीच करू नका, कारण एकच व्यक्ती आहे जी तुमची मदत करू शकतो आणि सर्वात चांगल्या पद्धतीत, आणि तो व्यक्ती तुम्ही स्वतः आहात. त्यामुळे स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखा. स्वतःच्या मनातील, स्वतःच्या अंतरात्म्यातील शक्तींना जागृत करा. तुम्ही या जगात काही पण करू शकता, बस तुम्हाला त्या गोष्टीबद्दल विचार करता आला पाहिजे. त्या दिवसासाठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर जगातलं ती सर्वात जबरदस्त आणि चांगलं हसू असेल. मेहनत केल्यावर जे हास्य, जे स्माईल येते ते कोणत्याच कामानंतर येत नाही. आयुष्यात मेहनतीचे 2 फायदे होतात. एक तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळते, तुम्ही यशस्वी होता, आणि दुसरं म्हणजे त्यावेळेस या जगातील सर्वात गोड हास्य तुमच्या चेहऱ्यावर येते. काहीपर्यंत लोकांचा खाली राहून जगता. काही वेळेस काही गोष्टी अशा असतात ज्या समजत नसतात, पण त्या समजून घ्याव्या लागतात.
चांगल्या व्यक्तींना शोधण्याच्या पेक्षा स्वतः चांगले होऊन जा. मग एक एक दिवस तुमच्या भोवताल चांगले चांगले लोक येतील, ते पण तुमच्या शोधात. विश्वास जर आहे पक्का तर हातात सर्व काही आहे, नाहीतर या जगात काहीच नाही. स्वामींवर विश्वास भक्कम ठेवा. आयुष्यात कोणतीच गोष्ट अवघड जाणार नाही. प्रयत्न करत राहा, कारण मेल्यावर तर तसं पण काही करता येत नसतं. आयुष्यात तुम्ही प्रयत्न करत राहा. या जगात जे काही करू शकता ते करण्याचा प्रयत्नच तुम्ही करू शकता. बाकी तर सर्व त्या ईश्वराच्या हातात आहे. तुम्हाला यशस्वी करायचं की तुम्हाला अयशस्वी करायचं. खरा यश हे पैसे कमवणे नाही, हे जीवन जगणे होय. लोक काय विचार करतील या गोष्टीमुळे स्वतःचे जीवन बर्बाद करू नका. कारण तुम्ही किती पण काही चांगले केले ना तरी लोक तुम्हालाच नावं ठेवतील. काही वेळेत काहीतरी करण्याची संधी तुम्हाला मिळत असते आणि त्या संधीचा फायदा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करता. पण कदाचित असं होऊ शकतं, त्यावेळेला तुम्ही प्रयत्न करता पण तुमच्याकडून ते गोष्टी होत नाही. कारण तुमचा त्या प्रयत्नावर सुद्धा विश्वास असतो, पण स्वामींवर नसतो. पण जर कदाचित तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला आणि स्वामींना मानत गेले, त्यांचे नाम स्मरण करत गेले, तर तुम्हाला अडचण काहीच येणार नाही. एक तर तुम्ही प्रयत्न करत आहात आणि दोन म्हणजे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवत आहात. अरे सुरुवात तर कर. जे करायचं आहे ते एक दिवस नक्कीच होणार. आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. जीवन हे तुम्ही कुठून सुरू करता याने नाही, बल्कि कुठे खतम करता याने ओळखले जाता. स्वामी सांगतात, अपयशाचे सर्वात मोठे कारण ते म्हणजे प्रश्न आहे, तो म्हणजे लोक काय बोलतील, लोक काय म्हणतील. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मनासारखी कदाचित होत नसेल, पण एक वेळ अशी येईल त्यावेळेस प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या मनासारखी कराल. ज्यावेळी जास्त काम करसाल त्यावेळी तुम्हाला जास्त किंमत आणि तुमच्या आयुष्याला जास्त यश मिळेल. कधीही साधं राहा, जे आहे ते सत्यात राहा. कारण लोक दुसऱ्याची कॉपी करण्याच्या नादात आपलं आयुष्य बर्बाद करून घेतात. स्वामी बोलतात, जर तुम्हाला तुमचा मार्ग कठीण वाटत असेल तर मार्ग नाही तर नजरिया बदला. मार्ग बिना काही करता सोपा होऊन जाणार. हारणे कसे असते हे सांगू नका, तर जिंकल्यावर काय यश मिळतं, जिंकल्यावर कोणता आनंद मिळते ते सांगा. लोकांनी तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न केला तर मागे वळू नका, मागे येऊ नका. तुमचे जीवन हे या गोष्टीवर बनते की तुम्ही आज काय करता, या गोष्टीवर नाही की तुम्ही उद्या काय करणार आहात. गलती करणं हे ठीक आहे, पण त्या गलतीनं काहीतरी शिकणं हे चुकीचं नसतं. जितणे म्हणजे पहिला नंबर आणणे नाही, जितणे म्हणजे पूर्वीपेक्षा काहीतरी चांगलं करणे होय. जे जरुरी आहे त्याचं लक्ष द्या. त्या गोष्टीकडे विचार करा की हे आपल्याला जरुरी आहे आणि यात आपल्याला यश मिळवायचे आहे. जीवन हे काहीतरी चांगलं करण्यासाठी नाही, तर तुमच्यामधील काहीतरी चांगलं जे आहे त्याला बाहेर काढण्यासाठी मिळतं. यश त्याला भेटते जो त्याच्या स्वप्नासाठी काम करतो. आयुष्यात जो मोठे स्वप्ने बघतो तोच काहीतरी मोठं करतो. अमीर होणे म्हणजे खूप मोठा बँक बॅलन्स किंवा खूप संपत्ती,
आयुष्यामध्ये खूप पैसा कमवणे नव्हे, तर आपलं मन मोठं असणे होय. जेव्हा तुम्हाला माहिती असते तुम्हाला खरंच काय पाहिजे, तेव्हा ते तुम्हाला भेटते या गोष्टीवर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार आपल्या मनापासून करता किंवा त्यावर प्रेम हे आपल्या मनातून करता, तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जग तुम्हाला ऑटोमॅटिक साथ द्यायला सुरुवात करते. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात असलेली प्रत्येक मोठी गोष्ट हे एका छोट्या स्वप्नापासून सुरू होते. जो प्रयत्न करतो तोच काहीतरी करू शकतो आणि काहीतरी करून दाखवतो. जास्त बोलणं गरजेचं नाही, जास्त करून दाखवणं आहे. कोणताच मोठी गोष्ट नेहमी तुमची सक्सेसफुल होत नाही, बल्कि रोज केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही सक्सेसफुल होता. आयुष्यात यशस्वी होणं, आयुष्यात सक्सेसफुल होणं याचा अर्थ हा नाही की तुम्ही आयुष्यामध्ये खूप सारा पैसा कमवला, आयुष्यामध्ये खूप जास्त काही तुम्ही मिळवलं. याचा खरा अर्थ हा आहे की तुम्ही आयुष्यामध्ये किती नाव कमवले, तुम्ही आयुष्यामध्ये किती सुखी आहात, तुमच्याजवळ जे आहे त्यामध्ये तुम्ही किती समाधानी आहात. स्वतःला कधी कोणासोबत कंपेअर करू नका. तुमची बराबरी कोणीच करू शकत नाही. कारण एक लक्षात ठेवा, तुम्ही जे करू शकता ते कोणीच करू शकत नाही. जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीवर मनापासून प्रेम करता तेव्हा ते पूर्ण करण्यास संपूर्ण गोष्टी तुमच्या सोबतीला येतात. अरे बाळा, एक लक्षात ठेव, मी सदैव तुझ्या पाठीशी ठामपणे आणि खंबीरपणे उभा आहे. तू भिवू नको, फक्त माझे नाम स्मरण कर. आयुष्यात कधीच साथ सोडणार नाही मी. स्वामी म्हणतात, तुम्ही जर परत परत फेल होत असाल तर त्यात काही खराब नाही. फेल झाल्यावर परत नाही उठणे हे मरण्यासारखे आहे. आयुष्यात कदाचित तुम्ही अयशस्वी झाला असाल किंवा झाला आहात, पण एक लक्षात ठेवा, पुन्हा उठून प्रयत्न करणे हेच तुम्हाला यशाच्या मार्गाकडे नेऊ शकतं. लक्षात ठेवा, सर्वात मोठी जग पण सर्वात मोठ्या शिपायाला लढायला लागते. जे जंग राहते त्यामध्ये युद्ध होतं आणि युद्धामध्ये तेच लोक येतात जे सर्वात चांगले आणि श्रेष्ठ असतात, ज्यांची युद्धनीती खूप प्रवीण राहते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही करू शकता. देवाने तुम्हाला आयुष्यात खूप संकटे दिली आहेत, देवाने तुम्हाला आयुष्यात खूप अडचणी दिली आहेत, तर याचा एकच मोठं कारण आहे की देवाला माहिती आहे तुम्ही त्या योग्य आहात, तुम्ही त्या लायकीचे आहात की ते तुम्ही करू शकाल आणि तुम्ही तेच करा. लक्षात ठेवा, सर्वात मोठी गोष्ट एकच ठेवा, ती म्हणजे देव. आणि देवानंतर सर्वात मोठं लक्ष म्हणजे तुमचं जे स्वप्न आहे ते. आणि या दोन्हीच्या वरे दोन व्यक्तींना जागा द्या, तुमचे आई आणि बाबा. आयुष्यात जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी भासेल तेव्हा देवाचे नाम घ्या, तो तुम्हाला कशाचीच कमी भासू देणार नाही. आयुष्यात जेव्हा एकटेपणा वाटत असेल, आयुष्यात जेव्हा खचल्यासारखं वाटत असेल, तेव्हा आईबाबांकडे धाव घ्या, ते तुम्हाला आयुष्यात कधीच खचू देणार नाहीत. स्वामी सांगत असतात, जेव्हा तुम्हाला वाटते की आता तुम्ही हे नाही करू शकत, तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही हे सुरुवात करा, तुम्हाला यात यश मिळेल. गर्दीमध्ये उभा राहण्यापेक्षा गर्दी जमवण्याची ताकद ठेवा. गर्दीचा हिस्सा बनण्यापेक्षा गर्दीचे कारण बना. जो असा बोलतो की मला आता काहीतरी करायचं आहे, तो काहीच करत नाही.
पण जो असा बोलतो की आता काही जरी झालं तरी मला हे करायचे आहे म्हणजे करायचे आहे, तोच काहीतरी करून दाखवतो. दुसऱ्याला हरवण्यासाठी तर सर्व जगतात, तुम्ही जितवण्यासाठी जगा. पूर्ण जग स्वतःहून हरेल. जेव्हा दिवस कठीण वाटेल तेव्हा त्या चांगल्या दिवसांबद्दल विचार करा, जे या खराब दिवसानंतर येतील. स्वामींवर विश्वास ठेवा आणि ते चांगले दिवस लवकर आणतील. आयुष्यात यशस्वी होण्याचं कारण ते म्हणजे मोटिवेशन राहणं नाही, तर आयुष्यात एक वळण फॉलो करणं आहे. आयुष्यामध्ये डिसिप्लिन, शिस्त याच्या मार्गे चालणं आहे. प्रत्येक क्षणी हा जगायचा असतो. आयुष्यामध्ये यश त्यालाच मिळते जो त्याचं म्हणणंसुद्धा एन्जॉय करतो. कामावर प्रेम करा म्हणजे संपूर्ण जग तुमच्यावर प्रेम करेल. बस स्वतःला एवढे स्ट्रॉंग बनवा, कारण प्रत्येक तुफाननंतर सुंदर निळे आकाश येते. जर तुम्ही तेवढे स्ट्रॉंग असाल, तेवढे आत्मविश्वासी असाल, तर तुम्ही काहीही करू शकाल. जेव्हा स्वतःवरचा विश्वास उडेल तेव्हा फक्त स्वतःवर विश्वास करण्याची ॲक्टिंग करा. ॲटोमॅटिक परत विश्वास कधी पैदा होऊन जाणार तुम्हालाही कळणार नाही. जर फक्त फळाकडे एक गोष्ट असती, ते म्हणजे चव आणि रंग, आकार हे काहीच नसतं, तर तुम्ही फळे खाल्ली असती का? तर तुम्ही म्हणाल हो, कारण आपण फळे त्यांचा रंग पाहून नाही, त्यांचा आकार पाहून नाही, तर त्यांची चव पाहून खात असतो. तसेच आयुष्यामध्ये व्यक्तींचे रंग पाहून, व्यक्तीची सुंदरता पाहून, व्यक्तीचा पैसा पाहून त्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही. कारण जर त्याचे कर्म चांगले असतील तर पैसा, सुंदर दिसणे, काहीही असो ते त्याच्या कर्मापेक्षा लहानच असते. त्यामुळे तुमचा स्वभाव चांगला ठेवा, कर्मावर विश्वास ठेवा. स्वतःचा प्रत्येक दिवस असा जगा की तो आखरी आहे आणि तुम्हाला जे करायचे आहे ते फक्त आणि फक्त आजच करायचे आहे. उद्या करायला तुम्ही राहणार आहात की नाही हे तुम्हालाही माहीत नाही. जो काहीतरी करायचा आहे हा विचार करून उठतो तो यशस्वी होणारच, यात काहीच वाद नाही, कारण त्याला काहीतरी करायचेच आहे. जो रात्री समाधानी झोपतो तो सर्वात आनंदी व्यक्ती असतो. जे सर्व करतात ते जर तुम्ही कराल तर कॉम्पेक्शन भेटल आणि जे तुम्हाला करायचे आहे ते कराल तर यश भेटल. नेहमी असा विचार करा की काहीतरी खूप चांगले होणार आहे. मग बघा सर्व काही खरंच चांगले होईल. अरे बाळा, तुम्ही काळजी कशाला करताय? मी आहे ना तुमच्या आयुष्यात, सदैव तुमच्यावर आणि तुमच्या आयुष्यावर लक्ष देऊन. बोलणं नाही, कारण आयुष्यात बोलून दाखवल्याने काहीच होत नाही. करून दाखवण्यावर विश्वास ठेवा. बोलून नाही तर करून दाखवा, तरच हे जग झुकेल. हे जग झुकत नसतं, त्याला झुकवावं लागतं, तेही काहीतरी करून दाखवून. स्पर्धा हे स्वस्त आहे, कारण प्रत्येक लोक आता काहीतरी करतायत. कदाचित तुम्ही जे करत आहात त्यामध्येही तुम्हाला खूप स्पर्धा, खूप कॉम्पिटिशन वाटत असेल. कॉम्पिटिशन हे दुसऱ्यासोबत नाही, तर ते आपल्या स्वतःसोबत पाहिजे. दुसऱ्यावर तर आपण खोटे प्रेमसुद्धा करतो, पण स्वतःवर खरे करू शकतो. आणि आपल्या मनालाही वाटलं पाहिजे, तेव्हाच आयुष्यात यशस्वी व्हाल. आजचा हा दर्द एक दिवस तुमचा सक्सेसचा आवाज होणार आहे, हे विसरू नका.
जर तुम्हाला या जगात सर्व काही पाहिजे तर सर्व काही गमवायची हिंमत पण तुम्हाला पाहिजे. विश्वास फक्त स्वतःवर नाही तर तुमच्या स्वप्नांवर, तुमच्या मनावर, तुमच्या कामावर यासुद्धा असला पाहिजे. अरे बाळा, तू काळजी करू नको. तुझा विश्वास जर स्वामींवर असला तर प्रत्येक गोष्ट तुझ्या मनात सारखी होईल. एक लक्षात ठेव, ते ब्रह्मांड नायक आहेत. त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. स्वतःला कमी समजू नका, कारण एक मुंगीसुद्धा एका हत्तीला रडवू शकते. लोकांसाठी जे बेस्ट आहे ते जरुरी नाही की तुमच्यासाठी पण बेस्ट असेल. म्हणून तेच करा जे तुम्हाला मन बोलते. तुमच्या मनात काय आहे ते पहा आणि ते करा. जो शिकत राहतो तोच मोठा होतो, कारण शिकणं हे जीवन आहे. छोट्या छोट्या यशस्वीनेच एक दिवस मोठं यशस्वीपणाचं यश मिळतं. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला पुढे नेणं हे तुमचंच काम आहे, कारण तुमच्यासाठी हे कधीच कोणी करणार नाही. तुमचं भविष्य आणि तुमचं यश हे फक्त आणि फक्त तुमच्या आत्ताच्या मेहनतीवर अवलंबून असते. कधीकधी एकटे राहणे बरे असते, कारण त्यांनी तुमची खरी लायकी तुम्हाला समजते. लक्षात ठेवा, जेव्हा पाणी येते तेव्हा तुफान येते, तर त्यानंतर सूर्य पण येतो, हे विसरू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला काय बोलता की मी हे करू शकतो की नाही. यश हे तुमच्याजवळ रोज येत असते, फक्त त्याला तुमच्या रोजच्या मेहनतीची गरज आहे. सुरुवात करा, आयुष्यात यश मिळेल. एक प्रयत्न करा, त्याकडे जायला आणखीन बळ मिळेल. जो शिकत राहतो तोच मोठा होतो, आणि जो शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो, जो शिकण्याच्या मनस्थितीत नसतो, तो मोठं होऊ शकत नाही. तुमच्याकडे काय काय आहे हे कधी विसरू नका आणि स्वतःला कधी कमी समजू नका. कधीच स्वतःचा आज हा कालच्या खराब गोष्टीमुळे खराब करू नका, म्हणजे जीवन मस्त राहील. अरे बाळा, आजचा तू हा स्वामी संदेश कदाचित शेवटपर्यंत ऐकला असशील, तर यापुढे फक्त 30 सेकंड देऊन जर तुझी इच्छा असेल तरच एकदा या कमेंट सेक्शनमध्ये स्वामी शक्ती पाठीशी आहे असं लिहायला विसरू नको. आणि जर या संदेशाला लाईक नसेल केलं तर लाईक कर. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर म्हणा एकदा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.